नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या एका महत्त्वाच्या बातमीने, ते म्हणजे देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडतील. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरासंदर्भात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. नोकरदार, करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकतो अशी देखील शक्यता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना, करदात्यांना काय दिलासा मिळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. तसंच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काय तरतूद असेल हे देखील बघावं लागेल. देशाच्या अर्थसंकल्पावरती करदाते आणि सर्वसामान्य जनतेचं आर्थिक गणित अवलंबून असतं. त्यामुळे लोकसभेत सादर होणारं बजेट आणि त्यामधून सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं आज औत्सुक्याचं ठरणार आहे.